नमस्कार मंडळी, मधुबन गार्डन चॅनलवर आपले स्वागत। आज आपण इन्सुलिन प्लांटची माहिती घेणार आहोत। आता ज्याच्या नावातच इन्सुलिन आहे त्याचा संबंध मधुमेहाशी असणार हे उघड आहे आणि म्हणूनच या वनस्पतीचे महत्त्व खूप जास्त आहे। याच कारणाने याला शुगर प्लांट असंही म्हणतात। या वनस्पतीचं नावच इंग्रजी असलं तरी इन्सुलिन प्लांट हे आपल्याकडचं प्रचलित नाव आहे। याचं खरं इंग्रजी नाव फायरिकॉस्टस असं आहे, तर शास्त्रीय नाव कॉस्टस पिक्टस डी डॉन असं आहे। याला स्पायरल फ्लॅग असंही म्हणतात। हे पहा, माझ्याकडचं शुगर प्लांटचं झुडूप। माझ्याकडं हे झुडूप जमिनीत लावलेलं आहे। साधारण 3-4 वर्षापासून हे झाड मी वाढवत आहे आणि आता याची उंची 4 ते 6 फूट झाली आहे। याच्या पानांच्या सेवनानं रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे बागप्रेमींना हे झाड लावावंसं वाटतं। फळाफुलांबरोबरच काही उपयुक्त आणि औषधी वनस्पती आपल्याकडे असाव्यात असं सगळ्यांनाच वाटत असतं। मग ते कढीपत्ता असो, गवती चहा असो किंवा मग पुदिना, अशाच प्रकारचं हे औषधी शुगर प्लांट। शिवाय शुगर प्लांट दिसायलाही हिरवंगार आणि सुंदर असतं, उंचीही फार असत नाही। तर या इन्सुलिन प्लांटबद्दलची जमेल तितकी माहिती मी या व्हिडिओत सांगितली आहे। ती तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे। तत्पूर्वी आपण जर माझ्या मधुबन गार्डन चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करावे, म्हणजे यापुढच्या माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळत राहील। धन्यवाद। शुगर प्लांट ही बारमाही वनस्पती असून तिच्या कांड्या थेट जमिनीतून वर येतात। यांना आपण खोड म्हणू शकतो। ही खोडे लालसर जांभळट रंगाची असतात। अशी खोडे एकाला लागून एक येतात, ज्याच्यामुळं हे झुडूप बनतं। माझ्याकडं हे झुडूप 5 ते 6 फूट उंच झालेलं आहे। खोडाला पाने येतात, ज्यांची रचना खोडाभोवती सर्पिलाकार अशी असते। यामुळेच या वनस्पतीला स्पायरल फ्लॅग असंही नाव आहे। याची पाने साधी, जाड, लांब, मोठी असून ती टोकदार असतात। मुख्य शीर ठळक असून इतर शिरा समांतर असतात। पानांची खालची बाजू गुळगुळीत दिसते। पाने सपाट नसून कडांजवळ खालीवर झालेली असतात। ही पाने नेहमी हिरवीगार दिसतात, ज्यामुळे बागप्रेमी शोचे झुडूप म्हणूनही इन्सुलिन प्लांट लावू शकतात। इन्सुलिन प्लांटच्या खोडाच्या शेंड्याला अंडाकृती फुलोरा येतो आणि त्यातली 1 किंवा 2 फुले रोज फुलतात। फुले शंकूसारखी असून गर्द पिवळ्या रंगाची असतात। पाकळ्यांवर तांबडे ठिपके आणि सुंदर रेषा असतात। ही फुले फार तर एखाद दिवस टिकतात। आता याचे रोप कसे तयार करायचे ते पाहू। खोड जिथे जमिनीखाली जाते तिथे गाठ असते आणि तिला मुळ्या फुटलेल्या असतात, अंकुरही असतात। ही गाठ काढून आणली आणि सकस मातीत लावली तर लगेच याचे रोप तयार होते। अशा खोडाला मूळ खोड म्हणतात। दुसऱ्या पद्धतीत इन्सुलिन प्लांटच्या खोडाचे 2 पेरा एवढे काप घ्यावेत आणि जमिनीत अथवा कुंडीत लावावेत। त्याला लवकरच मुळ्या फुटतात। कधीकधी चांगली वाढ झालेल्या कांडीच्या पेराजवळ हवेतच याला मुळ्या फुटतात। याचे कलम वेगळे काढूनही नवीन रोप तयार करता येते। इन्सुलिन प्लांट पूर्ण उन्हात किंवा अंशतः सावली असली तरी चांगले वाढते। मातीचा ओलावा मात्र ठेवावा लागतो। माती कसलीही चालते, मात्र भुसभुशीत मातीत याचा प्रसार आणि वाढ झपाट्याने होतात। इन्सुलिन वनस्पतीचे रोप कोणत्याही वेळी लावता येते, परंतु ही एक झुडूप असलेली वनस्पती असल्यानं पावसाळ्यात या वनस्पतीची लागवड करणं एकदम सोपं आहे।
ही वनस्पती कुंडीतही चांगली वाढते आणि सुंदर दिसते. इन्सुलिन प्लॅन्टचे फायदे बघूया आता. इन्सुलिन प्लॅन्टच्या बाबतीत असं म्हणतात की अ लीफ अ डे कीप्स डायबिटीस अवे. इन्सुलिन प्लॅन्टच्या पानाची चव आंबट असते. याची पाने चघळल्याने शरीरातले मेटाबॉलिझम सुधारते. केवळ साखरच नाही तर खोकला, सर्दी, त्वचा, डोळ्यांचा संसर्ग, फुफ्फुसाचे आजार, दमा, लूज मोशन, बद्धकोष्ठता अशा आजारांवरही इन्सुलिन वनस्पतीचा उपयोग होतो. वनस्पतीमध्ये असलेले नैसर्गिक रसायन साखरेचे ग्लायकोजनमध्ये रूपांतर करते. ज्याला शुगर आहे त्यांना याचा उपयोग नक्कीच होतो. कॉस्टस इग्नस इन्सुलिनला डिस्चार्ज करते. साखरेवर नियंत्रण ठेवण्यासोबतच मधुमेहाचा धोकाही कमी होतो. त्यात प्रथिने, अँटीऑक्सिडंट्स, एस्कॉर्बिक ॲसिड, लोह, फ्लेवोनॉइड्स, बी कॅरोटीन आणि कॉर्सॉलिक ॲसिड यासारखे पोषक घटक असतात. मधुमेहाशिवाय फुफ्फुस आणि डोळ्यांनाही याचा फायदा होतो. टाईप 2 मधुमेहासाठी रामबाण उपाय. मधुमेह हा रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारा आजार आहे, ज्यामुळं इतर अनेक आजार होतात. अशा परिस्थितीत साखरेची पातळी कमी करण्यासाठी इन्सुलिन वनस्पती खूप प्रभावी आहे. NCBI नुसार इन्सुलिनच्या पानांच्या मदतीने रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येते आणि टाईप 2 मधुमेहावर उपचार करता येतात. या वनस्पतीमध्ये इन्सुलिन नसते किंवा ते शरीरात इन्सुलिन तयार करत नाही. आता इन्सुलिन प्लॅन्टच्या पानांचा वापर कसा करावा. इन्सुलिन वनस्पतीची 2 पाने धुवून बारीक करा. 1 ग्लास पाणी घेऊन त्यात पाने भिजवून ठेवा. तसेच रोज सकाळी आणि संध्याकाळी ते पाणी प्या, जेणेकरून तुमचा मधुमेह नियंत्रणात राहील. इन्सुलिनची पाने सुकवून त्याची पावडर बनवूनही वापरता येते. साखर वाढली तर चमचाभर चूर्ण खा, नक्की आराम मिळेल. याचे रोज सेवन केल्यास 12 ते 15 दिवसात साखर नियंत्रणात येते. अशा प्रकारे शक्य तितकी माहिती मी या व्हिडिओत सांगितली आहे. वैद्यकीय वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा ही विनंती. धन्यवाद.